येथे आपण बसलो या संसारूपी गाड्याचे चक्के कोणी बसले या चिखलामध्ये बसलेले आहेत म्हणे नातू नातीन मला काय भजन काही करू देत नाही संसाराच्या बोजे वाहता लागला स्मरण आला अरे नेतील साथी एवढे विश्वास करून आपण मायेवर विश्वास करतो बापावर करतो बायकोवर करतो मुलावर करतो नातनीवर करतो नातूवर करतो हे कोणी कोणाचे हे कोणपर्यंत आहेत रे कमी ज्याच्या खिसा गरम आहे ते सुनई म्हणते बाबूजी पाणी पाहिजे कमी ज्यामध्ये काहीतरी माला असा वाजता आहे चिल्लर ते नाती म्हणते बाबा पाणी देऊ का पण हा जर थंडा झाला खिसा ते मग मासे नाही बसत रे बेटा म्हणून सांगतो हा संसार मोठा दुखमोळ आहे येथे किती काही अंदर गड्डा खांदत राहा किती काही यंत्र टाका पण पाणी काही लागत नाही म्हणून याचे दुर्रा संसाराच्या बोजे वाहता लागला स्मरण आला नेतील साथी कुणाला घरदार आपुत नाती पोती व्याप करूनिया बसला म्हणे माझे चार आहे यायला झाल्या पाहिजे मग हे गली गुलीचे सप्पा का सोडून चालले जातील ते संसार आपुत नाती पोती व्याप करूनिया बसला अबे प्रेमने केले शेजाऱ्यावर इतरा पाहुणी बसला सर्व दुसऱ्याले पाव वासून राहिलो आपण जमा कोणा जवळ झाला पाहिजे म्हणते माझे जवळ झालं पाहिजे माझे 5-6 पोरं आहेत म्हणते यायला पाहिजे मग हे चालले जातील यायच्या धुरा काटू काटू अंदर आपल्या पाणी काढून देऊ कोणाला फायदा झाले पाहिजे म्हणते माझ्या घरदार असून नाती पोती अबे व्याप करून या बसला प्रेमने केले शेजाऱ्यावर इतरा पाहुणी असला प्रभू स्मरणाला वेळच नव्हती सांगते काही ये मला नेतील साथी कुणाला संसाराच्या बोजे वाहता लागला स्मरणाला नेतील साथी कुणाला मी असं म्हणत नाही का कुवर भिसर राहा म्हणून माझ्यासाठी असं नाही म्हणत अबे लग्न करा पण माणसावानी राहा घरदार आपुत नाती पोती या करून या बसला आता 5 पोरा करा नाही 6 करा नाही किती कष्ट करा पण त्यांच्या पुरता होऊ द्या ज्याच्या नशिबामध्ये आहे तेवढाच होऊ द्या पण तुम्ही बरसाती आली म्हणजे दुसऱ्याच्या मांदीमध्ये नांगर चालवा त्याच्या तुला येते आलं पाहिजे हा करायच्या घरदार आपुत नाती पोती व्याप करून या बसला प्रेमन केले शेजाऱ्यावर सपाट डोळे उघडून पाहिजे पण प्रेमाने त्यांच्याशी काही बोलत नाही प्रेमन केले शेजाऱ्यावर इतरा पाहुणी बसला मग प्रभू स्मरणाला वेळच नव्हती मग का सांगतील म्हणते यमाले हाच केलो नागरंदू वकरंदू 4 पोरं होते त्याचे लग्न केलो तातवाचे लग्न केलो यती जीवन भेटला का अबे इसके लिए मानव जन्म नहीं मिला असे विषय भोगासाठी डुकराचा जन्म मिळाला एका याच्यामध्ये किती पैदा पोरा होतात रे काही गॅरंटी नाही कोणीचा जन्म मिळाला पण हा कोणा भेटला हा काय साधनाच्या धामाच्या पर्यंत जाण्याचा साधन आहे जसं आम्ही आपल्या आष्टीवरून तुमच्या देवनाऱ्याला कोणावर बसून आलो बाबा टू व्हीलर माझी आहे सुजुकी हयाते अच्छे से ही चलाते तिच्या नाव आहे त्या गाडीच्या तसा हा साधन आहे जीवाचा येथे कोण बसलाय ड्रायव्हर कोण आहे आत्माराम आहे आणि या आत्मारामाच्या साधना शरीर आहे हा शरीर जर चांगला असला तर गाडी चांगली असली तर देवनाऱ्यापर्यंत पोहोचू शकलो तिनं एका जागी 7 सोडून राहिलं 4 माड्यात तेच कीर्तन करावं लागला म्हणून हे जो गाडी आहे हे गाडी चांगली असली तर आपण त्या साधनाच्या धामापर्यंत जाऊ शकतो
नाहीतर खरी पिढी दारूला केली याचा सत्यानाश काय साधन नाम मिळू शकत नाही. तुलसीदास महाराज काय सांगतात, साधन धाम मोक्ष करी पोरासाठी बायकोसाठी नवऱ्यासाठी याच्यासाठी, पण आपला उद्धारासाठी काही जगत नाही. साधन धाम मोक्ष करी द्वारा, अरे पाहिल तीन परलोक सवारा. साधन म्हणजे हा 3.5 हाताचा शरीर, येती बसलेला आहे जीव म्हणजे आत्मा. हा साधन कुठपर्यंत नेण्यापर्यंत, मोक्षाच्या धामापर्यंत. पण ते कहाणी ऐकले का, राजा राणीच्या लग्न होते पण अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. काऊन असती सालावरी राहिला, किती साल झाली याची? 95 झाली. मी ते असतीच म्हणता रे, 95 सालाचा झाला. याला एक शास्त्रीय रिजन आहे. या नवजवान पिढीसाठी माझं आव्हान आहे, असे करा ते फायद्यात राहणार, ते गेला जीवन माया गेल्याशिवाय राहणार नाही. किती सालाची वय झाली बाबाची? 95. माता राम कुकू लावत होती का टिकली लावत होती? कुकू. आता का लावतात? ओंकार आहे बाबा. केवढा लावत होती रे? कुकू केवढा लावत होती? मोठा लावत होती. ते बाईचा सिंगर कायची वर आहे? कुकू दिसला ते म्हणते हिच्या आहे ना ते झाली राणी. ऐकूया, मी जास्त दिवसाच्या पाहुणा नाही पण सांगून देतो, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारी. सब जगून राहिले बायका पोरासाठी, पण माझा तसा काही निर्णय नसे म्हणून सांगते. पहा, पहिलीच्या काळामधले लोक काय लावत होते मग? कुंकू. कुंकू कसा असायचा? लाल ना. तो काय केवढा नाही रे बाबा, एक सिक्के एवढा. आता केवढ्याच्या टिकल्या लावता बाय? एकही दिसून नाही राहिले बाबा. मामाजी त्या घरवाले दुसऱ्याला चिंता नाही, तुम्ही फक्त सुधरामध्ये झाला. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय चांगले नाही करे. किती वय झाली रावजी बाबाची? 95. याच्या बाईचा नाव काय होता? खोडका बाई. भांगही भरत होती चांगला लंबा, कुकुई लावत होती चांगला मोठा. म्हणून याची वय कशी झाली? 95 झाली ना. तुम्ही काय लावता बाई? अरे कुकवाचा गेला बेटा लेवर आले, त्या येऊन आल्या येऊन टिकल्या एवढी सी लावते, तिच्या कपाळावर नाही दिसते. म्हणून आजकालचे दुसऱ्या माणसा याच्यावर नजर म्हणजे हिचे नसे म्हणते, हिच्यासाठी आपण साथीदार करून केल्या पाहिजे म्हणते. अशी कंडिशन आली आहे ना. काम तुमचे जाऊन आले लवकर, आज कारण आहे. म्हणून आजपासून टिकली आता कुकू नाही लावत. तुम्हाला घाम येणं बहुत चालू आहे आई का? सावधान रहा, अबे विसरू नये कधी आयुष्याची संधी पुन्हा नाही. जसा माणसाचा जन्म पुन्हा येत नाही, तसा तुम्हाला सांगतो, गाड्याचे दोन्ही भोगे जर चांगले ठेवायचे असतील पावणे जाईपर्यंत ते खूप चांगला लिहिता. हातामध्ये काचाची बंदी वापरा. काय ते वापरता? प्लास्टिकची.
माणसाला माणूस खाईल. जंगलामधले सर्व सांबर चित्तर हे कोणाला खाऊन राहिला? माणूस कोणाला खाऊन राहिला? त्याले खाऊन राहिला. मग आता वाघाच्या खाणं काय होय? काय मांस होय. ते मग भगवंताना रचना सांबराची, चित्राची, बकरीची, मेंढीची कोणाचा अन्न म्हणून दिला? शेराच्या. मग त्याच्या अन्न कोण खाऊन राहिला? माझा खाता. मग तुम्हाला नाही खायला बाबा, टाका फलकाऊ खायलाच ना तुम्हाला काय बाबा. म्हणून सांगतो सावधान राहा, विसरू नका कधी. आयुष्याची संधी पुन्हा नाही. सावधान राहा. एका भसी ढोराला काही सांगलं नाही. याच्या जेव्हा किती काही घोडी असेल तरी तिला कोणी कुकू भरवते का बाबा? तुम्हाला सांगतो तुमची काय आहे ती गरज. म्हणून सांगतो टिकले लावता ते जरा मोठे लावा. का दुसरा माणूस तुमच्याकडे पाहिल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये तसा भाव निर्माण होता का बा? तुम्ही योगिंदा लावता तर चांदेवा द्या म्हणे हिच्या गेला चांद सूरज बाबा. हिच्यामध्ये काही जम राहिला म्हणून असा दिवस आला. कुठे लावत असाल ते एवढ्या दिवसाची वय पावायला भेटेल तुमची. गेल्या. म्हणून सांगतो माणसाची गरज निवड फुकू, निवड टिकली, साडेले पिन, रंगोरंगीच्या साड्या लेवल्याने याची काही किंमत वाढणार नाही. याची जर वय जास्त वाढवून ठेवायची आहे. गाड्याच्या दोन्ही भोवऱ्या बरोबर ठेवायची आहे. ते त्याने बरोबर काय देवा लागेल बाबा? आई देवा लागेल. आज कुठच्या ठिकाणी देवाचा नसेल तर आई पाहिजे. त्या भोवरीचा एक पडल्या नाही पाहिजे याच्यासाठी चिपा ठोकावा लागतील. चिपा कशा ठोका सांगता तुमच्या घरच्या भोवरे? सांगा बरोबर सांगा. ऐकून घ्या. काय आहे तेव्हा जोपर्यंत आपण संसार रूपी गाळा त्यांनी बरोबर साधला नाही तर परमार्थ रूपी गाळा काही साधू शकत नाही. ते संसारामध्ये सांगतो. धन्य आहे तुमच्या गाव एवढे तरी बसल्या वेदाचे काही बसत नाही. म्हणून पहा ऐका बाबाजी ऐका काय होते. जसा गाड्याच्या भोवऱ्या असतात दोन. किती? दोन भोवऱ्या असतात. गाड्याच्या दोन भोवऱ्या असतात आणि जोपर्यंत दोन्ही भोवऱ्या बरोबर नसतील तर त्या गाड्याला काही किंमत राहणार. तुम्ही उलटा बसीच्या खेळतो कोणाकडे ते झोपू दे बाबा झोपू दे. ऐका तर पहा जर याची जर किंमत वाढवून ठेवायची असेल, तुमच्या घरच्या चायनाची किंमत वाढवून ठेवायची असेल तर निवड साडी, गळ्यामध्ये 10-15 मंगळसूत्र, चांगल्या गौमण्याच्या पोथी हे निवड्यामध्ये याची उंमर वाढत का? हे नाही वाढत. याला कसा ठेवा लागेल? निर्व्यसनी ठेवा लागेल. कसा ठेवा लागेल? निर्व्यसनी. चांगला ठेवा लागेल. तरी काय होईल? पण आजकालची दुनिया देती नाही. तुम्ही काही करा, लंथन करा, पण माझ्या लायक 5
किंमत जास्त वाढणार नाही. नवरा आहे तोपर्यंत बारीच्या किंमत आहे. कोणाची किंमत? बारीची किंमत कोणपर्यंत आहे? बाबा आहे तोपर्यंत. पायामध्ये जोडवे सोन्याचे असतील तरी हा आहे तोपर्यंत. मग शरीरामधला मंगळसूत्र कोणाच्या पासून आहे? बाबा आहे तोपर्यंत. पण पहा, हा आहे ते याची किंमत आहे, पण हा नाही ते याची किंमत नाही. बांगड्या हातामध्ये चांगल्या काचाच्या कोटपर्यंत सोपते रे बाबा. हा आहे तोपर्यंत. म्हणून जर काचामध्ये खलर खलर मरेपर्यंत बांगड्या वाजवायच्या आहे, ते घरच्या नवऱ्याने कसा पाहिजे? कसा पाहिजे? अति शुद्ध हो आचार से सर्वत हमारा सर्वदा. अध्यात्म की शक्ती है में बोलवी नाही करते होता. पण आपण त्याच्याकडे लक्ष नाही. तुम्ही काय करा, पण का आणून द्या म्हणे माझ्यासाठी? नथ आणून द्या, बारी आणून द्या, कानातले आणून द्या. अबे त्या कानातले नको रे. हा चांगला राहील तर सर्व कानातले लिहू शकतील, चांगल्या बांगड्या लिहू शकतील. नाहीतर का? अरे चूड़ी मजान देगी, मजान पैसे पिशात घेवायचा हा ऐका बा. चूड़ी मजान देगी, कंगन मजान देगा. केव्हापर्यंत चुडीची किंमत आहे बाई? आज तुम्ही एवढे नको पाहा किती दिला म्हणून माया करणार. मग पैसा बर्बाद करते सब लोकांनी. चूड़ी मजान देगी, अरे कंगन मजान देगा. तेरे बगैर ए साजन, ए तेरे बगैर सावन मजान देगा. म्हणून सांगतो, काजलची पुजली हातामध्ये धरून जावायची आहे, हे घरची पुजली हिरवी ठेवा. काजलची जशी पुजली देवाची आहे ते हे हिरवी पाहिजे हो. हे तुझा लागला ते काय कामाची? चूड़ी मजान देगी, अरे कंगन मजान देगा. तेरे बगैर साजन सावन मजान देगा. म्हणून सर्व किंमत आहे याच्यावर. म्हणून धन्य माझे भाग्य गे पती मला मिळाला. पण पती कसा मिळाला? काहीतरी चांगला पती पाहिजे ना, बाया चांगल्या पाहिजे. नाही तर पती दारू पिऊन येते, त्याच्या खिशामध्ये 5-5 सवाचे नोटा राहतात, तो आपल्या मनमस्त बघायमध्ये झोपते नाही, तिच्या खिशामध्ये पैसे राहते, हे आपला संपाटी हवल करते. मग हे पती पत्नी आहे का? नाही. असा जर करत असेल अबे मारला चालेल काय जावते. काही पाप धर्म नाही. तोपर्यंत आपण गाव छत्री आहो. शिवाजी महाराजांना असाच सोचला असती का म्हणे यायले मागल्यावर पाप होईल. का होईल? पाप होईल. जो परहित सरीच धर्म नाही भाई, परपीडा कचू ते अदमाई. परहितासाठी हातामध्ये शस्त्रही धरला तर काही पाप नाही. असा जर म्हणला असती पाप पाप, ते मुघलाच्या राज्य आला असता कुठे? भारतात. ते तुम्ही कोणावर दाखवता? तो दाव कोंबडीवर. ते काय करू शके नाही. कोंबडीवर ते काय करू शके नाही. अबे नवऱ्याने पीठ कसा पिता असून ते तरी बाप तुझ्यामध्ये आहे ना. अरे पत्तर सारे बाप बनेंगे, भक्त बनेगी सैना. Thank you.
जोपर्यंत असे वागणार नाही तोपर्यंत आपला संसार काय सुखाचा होणार नाही. या जमान्यामध्ये नवरा जाते दुकानावर खरा घेऊन आणते, खरा ते आणते पण दोन आणते ते ठेवते येते खोसून बोललं सही बात आहे. दोन आणते बाबा दोन आणते रे. असा धर्म आहे का? देव आहे का नारी? जातीच्या नारीने आता खरं खाल्लं नाही तुलायला लागलं काय करते? तिची पुण्यतिथी होती का रे? जयंती होती का? म्हणून फिके पडल्या. रावजी बाबाच्या काळामध्ये याची जर सगळे जुळली असत किती दिवस ते घरी होती हे बाय काय बोलाचालीचा काम नाही. ना आता जशी इकडे मामा बात चला सगळ्याचा मोबाईल आला दीदी से तो मैंने ना हमरे अपने लिए किसी को हमको किसी से डरने नहीं. मग माय मरे चुलीत बाप मरे चुलीत मग याच्या मिया बीबी राजीवर याची जीवन गेला म्हणून मर्यादा काही राहिली नाही. साऱ्या हरामखोरायनो पहिल्याच्या काळामध्ये लोक अबे तिच्या सेवचा बाबा डोक्यावरचा सेव कुठे आहे रे? खांद्यावरचा सेव कुठे आहे? डोक्यावर. तिचा नवरा होता तरी सेव डोक्यावर होता ना गेला तरी बी डोक्यावरच आहे. तुमच्या कुठे आहे माय? खांद्यावर आहे. पण मर्यादा पहिली होती का आज आहे? पहिले होती. अबे आचारा विन धर्म कशाचा Yeah.
तेरवी त्याच्यासाठीच आहे. त्याची ठेवण मानायला लागतात. त्याची करी आठवण त्याचे मानावे वचन. जोपर्यंत आपण बाबाचे वचन मानणार नाही, त्याच्या नियमावर चालणार नाही, तर हे तेरवी काही सक्सेस होऊ शकत नाही. त्याच्या म्हणणं असा होता का एवढ्या लोकांनी देवाला बोलावं म्हणून? नाही. कसा होता? कमी मध्ये कमी करा म्हणून. पण आपण कमी नाही. एकाने एकर चालली जाईल, पण ठाटा माटानं लग्न करायला पाहिजे म्हणते. चालली जाईल तर चालत. चालली जाईल ते अबे त्याच्यामध्ये नको रे बेटा. हे खाणे पिणे वाले हो. सोन्याच्या पाण्यामधून फोडणी द्याल त्या भाजीले, तरी असे नाही म्हणावं ते का चांगली झाली म्हणून. जरा कडव्यानेच मारे म्हणे वांगा. तुपाची लावा घेतली रे, तरी काही नाही होत बाबा. हे सब कायचे स्वार्थाचे धनी आहेत. माझे माझे म्हणून वाया गेला. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात लग्न करतात कसं आहे बाबा, लग्नासाठी कोणी कर्ज न उचलावे म्हणते, पण आपण का म्हणतो शौकीन वर्ग आहे. आता सामनेवाल्यानं 60,000चा डीजे केलं, ते आपली काय कमी आहे ना रे. आता उचलून घेऊन एका बांधीवर लोन उचलून म्हणते 80,000चा करू. 80,000चा करून द्या भगवान. जय भगवान. असे केल्या किती काही देवाच्या करा तर काही होऊ शकणार नाही. आज्यानं लोन उचललं, पोराचं लग्न केलं, पण भराव कोणाला लागून राहिला, नातवाले भरावा लागून राहिला. असे करू नका. काही डीजे पीजे मध्ये काय नाही आहे. सर्व असल कर छोड़ कर भाई, नकल में फंस गई दुनिया. हे दुनिया सर्व नकलामध्ये फसून आहे. अब दोन टपरीच्या वाद्यातही होते रे ना, त्या वाद्यावर सर्व काही आहे. तेती पद्धतशीर वाले गाणे वाजतात, पण तेती असे नाही राजा लिंबू चाटले, राजा लिंबू चाटले. हे कायचे गाणे होते भगवंताच्या वचन देण्याचं काहीतरी उत्तर होईल. ऐसा है नाम तेरा. बाया भजनामध्ये किती बोलायचे काय ते प्याज वाजवाल, ते हार्मोनियम वाजवाल, काय बोलतात. अबे ऐसा है नाम